नमस्कार, मी मुकेश यादव आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी आमची ही गुरं बघण्यासाठी आलेलो आहोत. तर तुम्हाला मी आमची गुरं दाखवतो. तर बघा मित्रांनो, ही अशी इकडं आपली गुरं चरतायत आणि वातावरण बघा कसं स्वच्छ आहे. मागील 10 दिवस पाऊस खूप पडला आणि आता 2-4 दिवस झाले पाऊस गायब आहे आणि अशा प्रकारे ऊन पडले. आणि या उन्हामध्ये अशी आपली गुरं चरत आहेत. हे बघा, सकाळी आपण ही गुरं रानामध्ये सोडून देतो आणि त्यानंतर आपल्याला अशी गुरं अशी बघावी लागतात, कारण खाली काही शेतकऱ्यांची शेती आहे आणि त्या शेतीचं नुकसान व्हायला नको म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. आपला मथुर, तिकडे छकुली आणि हे बघा गुरं. आणि हे रानातलं सुंदर वातावरण. इकडं कोणच नाही, गुरं आणि मी. पूर्ण शांतता आहे. आणि हे बघा, तुम्ही ओळखत असाल, आहे दिंडा. या कवळ्या दिंडाची भाजी करून खातात. कारण अशा बऱ्याच गोष्टी मिळतात. हे बघा, इकडे या कुड्याच्या शेंगा. कोकणातली लोक भरपूर आवडीने खात असतात. पोटासाठी चांगलं असतं. याच्या फुलांची भाजी पण खातात आणि या शेंगांची भाजी पण करून खातात. अशी पावसाळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बिज्या भेटत असतात. हे बघा, कुठं जातात गुरं पुढं पुढं. इकडं अर्धी गुरं सावलीला उभी आहेत. पाहिजे तितकं गवत झालेलं नाही. यावर्षी पाऊस बराच लांबीवर गेला आणि त्यामुळे गुरांना चारा झालेला नाही. हे बघा, आता आपण यांच्या पुढे जाऊन थांबूया. तिकडे गेले का परत वापस फिरूया. अशी गुरं. तिकडे जे टॉवर दिसत आहेत ते आपलं शेणाळा गाव आहे. आणि आपलं गाव बरंच इथून लांब आहे. कमीत कमी अर्धा तास लागतो चालत. हे बघा, ती अर्धी इथं आहेत, अर्धी तिकडे, अर्धी पाठून येत आहेत. आणि इकडे हे पूर्ण ह्या कंपाऊंडला गाळी मारली आहे. आणि इकडे बघा, सुंदर असा बंगला आहे आणि हे त्यांचं पूर्ण कंपाऊंड आहे. अगदी पुढपर्यंत आहे.
आणि आतमध्ये त्यांनी शेती देखील केलेली आहे. हे बघा, एकदम शांततामय वातावरणात गुरु चरतायत. तुम्ही पण कधी असे गुरु चरायला गेले असाल किंवा जात असाल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.